थोडंसं तरुणांमधलं द्वंद्व कसं आहे तुम्हाला सांगते की एके ठिकाणी आपण त्यांना शिकवतो की अपेक्षा रहित पण उत्तम काम करा, दुसरं कंपनी माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा करत असते. आता असं आहे की ह्याच्यामधला मोठा फरक हा व्यावसायिक दृष्टिकोन हा आहे. तर व्यावसायिक दृष्टिकोन, त्याच्याबरोबर कौशल्य आणि त्याच्याबरोबर अपेक्षा, या तिघांचा उत्तम संगम म्हणजे प्रत्येकाला घेऊन पुढे जाणं असं जर असेल तर हे समजावून सांगताना नेमकं तुम्ही तुमचं कुठलं कौशल्य वापरा? अपेक्षा ठेवणं ही मला वाटतं योग्य गोष्ट आहे. अपेक्षा ठेवाव्यात आणि कदाचित बॉसला जाऊन हे सांगावं की मला माझी खूप चांगली ग्रोथ हवी आहे ऑर्गनायझेशनमध्ये, पण मला हे कळतं की माझी ग्रोथ तेव्हाच होईल जर का मी तुम्हाला जसं फायद्याचं काम आहे ऑर्गनायझेशनला त्या तऱ्हेचं काम करू शकेन. तुम्ही माझ्यामध्ये ती क्षमता बघता का? मला असं वाटतं की मला माझ्याकडून काही गोष्टी बरोबर होत नसतील, पण जर का मला त्या कळत नसतील म्हणून त्या होत नसतील, जर का तुम्ही मला सांगितल्यात तर मी माझ्यामध्ये बदल करायला तयार आहे. अशाच माणसाला बॉसेस मदत करतात, कारण तुम्ही स्वतः ओपन माइंडेड असाल तर तुम्हाला ते समोरून मदत करतील. आणि माझ्या काय गोष्टी मला बदलाव्या पाहिजेत ते मला कळू शकत नाही, नाहीतर मी त्या बदलेन. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये मी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. आणखीन काही असेल तर मला तुम्ही सांगाल का? आणि मला काही ग्रोथ प्लॅन द्याल का? माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत, माझ्या स्वतःकडून अपेक्षा आहेत, माझ्या फॅमिलीच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत. हे काही गैर नाही. आणि अशा तऱ्हेने जर का तुम्ही मार्ग ओपन केलात कम्युनिकेशनचा तर त्या बॉसला पण खूप बरं वाटेल आणि तुम्हाला ये बस मी तुला सांगतो असं मला आतापर्यंत कोणी मिळाला नव्हता.